कसा काढायचा फोटो सांग. काहीतरी करू नको काढ फोटो त्याच्याकडे. आयुष्यपत काय विषय घेऊ. अच्छा इथे का कोण अल्लू अर्जुन आहे. विषय हाड भावा फोटो काढलाय. मग कसं काय मंडळी, बरं चाललंय ना? काय लय दिवस झालं व्हिडिओ नाही काय नाही, म्हटलं आज सगळ्यांची भेट घ्यावी म्हणलं, म्हणून म्हणलं आज व्हिडिओ करायसाठी आज बाहेर आलोय. 2-4 दिवस झाला आजारी असल्यामुळं काय व्हिडिओ काय केला नाही. म्हटलं डॉक्टरांनी पण सांगितलेलं तब्येत बिघडल्या आणि बाहेर काय जाऊ नको म्हणून. मग म्हटलं आता लय दिवस झालं घरात बसून बसून लय बोर झालं. मग म्हटलं आज म्हटलं बाहेर जायचंच आणि तुमच्या सगळ्यांची गाडी घ्यायची. चला मग फिरून या गावातनं. डॉक्टरनं सांगितले पूर्ण पॅक व्हायचं, अजिबात वाऱ्यात जायचं नाही, वारं लागता कामा नये नाहीतर आणि तब्येत बिघडण्याची शक्यता आहे, म्हणून मास्क वापरायला लागलोय. आता मास्क लावून निघालोय. गावचा बाजार आहे बहुतेक आज बुधवार. कासेगावचा बाजार आमच्या गावचा. पंपा पण करते नाही आज, पेट्रोल मिळायला लागले कोणते सगळे. गावात कोण आहे का नाही, सगळं सामसूम झालंय आज. कमी येणारे बघून बहुतेक सगळे जण गेलेत का काय कुठं गाव सोडत. बोलूला नाही निघाले आता. आता आलोय कॉलेजवर. बाबा झालाय फोटो स्टुडिओ. बाबा चांगला गाडो गोरा दिसतो राजा. काल फारच बघ की, काल आलो ना गावात असं फिरायला आणि येऊन बरोबर गेस्ट चौकातून थांबायला पूर्ण दिसतो. जाऊ ना झालं हाफ काढ वाटला. टेन्शन नाही लेने का आपण आहे ना. सिरियस झाले. चला बस झालं. चला चला घाला चला ए फोटो काढा गेला का माझा लागा काढलाच नाही फोटो. जाते गजब बेइज्जती है. काय बोल की मग सांग ती तर. कोण बसत नाही ना. राजा बसला तर पोरगी लागणार का. लागणार पोरगी लागणार, पोरग लागणार. त्याला इकडे बोलू की माझ्याकडे. आपल्या भावाचं स्टुडिओ रुद्रा ग्राफिक्स. बाबा वारक्याचा फोन आला. आत येऊन बस बाहेर. कसा आहे आपल्या भावाचा फोटो स्टुडिओ रुद्रा ग्राफिक्स उर्फ SK. उद्या गेला करण्यासाठी नाही. देणगिरी असं हे चाललं सगळं कॅम्पेन चाललं. शबादारानं एक हे ठेवलं, लाईव्ह व्हिडिओ ठेवलं. मी पण टाकलं पैसे त्याला. त्याने इन्स्टाला लाईव्ह आलता तो. जवळ त्यावेळी काहीतरी त्याचं 18 मिनिटाचं लाईव्ह होतं. ती 65 लाख रुपये गोळा झाला होता. 65 लाख रुपये. 65 लाख रुपये. मी 53 रुपये टाकलं. चष्टाना लागा वाईस माझं त्याला पैसे टाकत नव्हती. आणि महत्वाचं म्हणजे त्याच्या लाईव्ह चॅट काय फोटो स्टुडिओ मध्ये काय खुर्च्या बाकी भारी असतात बरं का. खुर्च्या बिडच्या म्हणजे क्वालिटी विषय असतो या. टेकायच्या खुर्च्या आरामदायी. या आमदार खासदारांच्या घरात खुर्च्या असल्या नसते त्या, असल्या फोटो स्टुडिओ वाल्यांच्या खुर्च्या असते त्या. काय नव्वद बाबा. कंट्रोल उदय. पण काय पण असू दे बरं का, ह्यानं मटन चुकवून 31 डिसेंबरचं मला खाल्लंय. नाही बरोबर केलं रामा या गोष्टी तुला काय बोलायचंय मला सांग. काय हा माणूस असं चुकवून कोण खाते का पार्टी. पार्टीला का मागायला तुला असं जीवाला असं जीव तुझा असा ही झाला पाहिजे होता की कसं मागायचं म्हणून पार्टी. हे सोड असं विषय. तुम्हाला वाटत असेल की फोटो काढायचा, स्टुडिओ टाकायचा, 2-4 पोरं बोलवायची, फोटो लगेच काढायचा, एडिटिंग करायचं द्यायचं, पण त्यासाठी लय डोकंदुखी असती. ती जसं त्याला माहिती असतं काय आहे काय नाही. आता तुम्ही ह्याच्याकडे बघू शकता की ह्याची अवस्था काय झाल्या. सकाळी 7 वाजता येऊ इथं आलाय,
तो अजून घरी गेलेला नाही, अजून जेवण नाही, अन्न नाही, पोटात काय नाही असा तो सकाळपासून बसलाय. त्यामुळं मी म्हणतोय म्हणून किंवा माणसं म्हणतात, लोक म्हणतात की फोटो काढूया किंवा आपण स्टुडिओ टाकूया, ज्याचं काम त्यानंच करायचं असतंय. हे तुम्हाला पण चांगलंच माहित आहे. यही नहीं, अभी और सुनिए. तर सकाळीच मी तुम्हाला म्हटलं की आपण रुद्रा स्टुडिओमध्ये जायचं आहे. मग आपला रुद्रा स्टुडिओचे मालक आपले संभा अडके उर्फ SK यांच्याकडे आपण आलेलो आहे. तर आपण बघूया की फोटो म्हणजे काय आणि एडिटिंग म्हणजे काय असतंय हे आपल्याला हे सांगतील. मग फोटो म्हणजे काय एडिटिंग म्हणजे नेमकं काय असतंय, की एखाद्याचा आपण फोटो काढला आणि आपण एडिटिंग केलं म्हणजे नेमकं काय करायचं असते त्या संदर्भात. सगळ्यात आधी फोटो ही संकल्पना समजून घेतली पाहिजे. फोटो काय असते, कुठलाही क्षण असू दे आपल्या आयुष्यातला, तो आपल्या मेंदू व्यतिरिक्त दुसरीकडे कुठं साठवून ठेवायचा, त्याचं एक माध्यम म्हणजे फोटो असतो. तुमच्या नंतर सुद्धा तुमच्या आठवणी इतरांनी बघाव्या किंवा आपण असताना सुद्धा आपल्या आयुष्यात घडून गेलेल्या काही घटना ज्या आपण कॅमेऱ्यात कैद केलेल्या असतात ते आपल्याला परत जिवंत करता येण्याचं जे साधन असतं ते म्हणजे फोटो. एडिटिंग म्हणजे काय, फक्त थोडाफार चेंज करायचा फोटो, कलर ग्रेडिंग म्हणा, ब्राईटनेस, ह्या गोष्टी बदलाव्या लागतात. मग आजकाल लोक फोटो सेशन करणे याकडे जास्त पोरांचं जरा हे व्हायला लागलंय, कल जास्त व्हायला लागलाय. त्याबद्दल काय म्हणायचं तुम्हाला. नाही, चांगली गोष्ट आहे, आमचा धंदा वाढती ना. समझ रहे हो ना. ते पण बरोबर आहे. भावाचा बिझनेस आहे आपला फोटोचा. मग त्यामुळं भाव बऱ्याच ठिकाणी जातो, फोटो स्टुडिओ करतो, फोटो काढतो, बऱ्याच गोष्टी भाऊच्या चाललेल्या असते त्या. मग आता तुम्हाला कुठं ऑर्डर आहे, कुठं जाणार आहे तुम्ही. तांबव्याला. म्हणजे आपल्या गावाशेजारीच एक तांबवे म्हणून गाव आहे, तिथं भावाची ऑर्डर आहे, भाऊ तिथं चाललेला. किती बारकाईनं काम करायला लागतंय बघा तुम्ही जरा, की प्रत्येक स्टेप बाय स्टेप जायला लागतं या. आणि ज्याचा फोटो आहे त्याला महत्वाचं म्हणजे त्यानं काढलेला फोटो हा त्याला आवडला पाहिजे, हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. की कसाही फोटो काढून कसंही एडिटिंग करणे हे काय हे कुणाला कोणीही करू शकतं, पण जे जमतंय, जे स्किल असतंय ना ते ठराविकच लोकांना जमतंय. त्यातलंच हे आमचे SK जे यात माहीर आहेत या गोष्टीत, त्यांचा हात इथं कासेगावात आमच्या तर कोण धरू शकत नाही. तुम्ही बघाच.